आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं हे वाक्य कानावर पडले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा तानाजी मालुसरे यांचा भीम पराक्रम डोळ्यासमोर येतो. तानाजी मालुसरेंची हीच घोषणा अजरामर झाली. आता तुम्ही म्हणाल की ही घोषणा मी आज का सांगते, तर त्याचं कारण आहे महाविकास आघाडीचा मुंबईत पार पडलेला विधानसभा निवडणुकीसाठीचा पहिला संयुक्त मेळावा. तसं पाहिलं तर मेळावा होता महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्षांचा, पण प्रत्येक नेत्याच्या भाषणात ठळकपणे नाव होतं ठाकरेंचं, अर्थात उद्धव ठाकरेंचं. मेळाव्याची सुरुवात झाली ती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणानं आणि ठाकरेंनी सर्व नेत्यांच्या म्हणजेच जयंत पाटील, नसीम खान, सुप्रिया सुळे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या समोर गुगलीच टाकली. गुगली होती येणाऱ्या निवडणुकांसाठीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा. ऐकूयात काय नक्की म्हणाले उद्धव. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा. उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल, या जाहीर करा. कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये. ज्या क्षणी मी मुख्यमंत्रीपद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय. आम्ही 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री. आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो. कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार. म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे. मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, ठरवा आधी. फक्त जागेवरनं मारामाऱ्या करू नका, जागेवरनं मारामाऱ्या करू नका. एखादी जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही. शिवसेनेकडे आली, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही. राष्ट्रवादीला दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे काँग्रेसचा हात, शिवसेनेची मशाल आणि पवार साहेबांचा तुतारी वाजवणारा मावळा हा गावागावामध्ये पोचवा, घराघरामध्ये पोचवा आणि हातामध्ये मशाल घेऊन यांच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंका. जय हिंद. आणि उद्धव ठाकरेंच्या सीएम पदाच्या सूचनेवरच आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा, जो ठरवाल त्याला माझा पाठिंबा. उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य. चेहरा दिल्यास महाविकास आघाडीला निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आता तुम्ही म्हणाल की या संयुक्त मेळाव्यात इतर नेत्यांनी काय भूमिका मांडली? खास काँग्रेस आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची मागणी मान्य केली का? तर सांगते. उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर जयंत पाटील, नसीम खान, सुप्रिया सुळे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील आणि शरद पवार असे सर्वांची भाषणे झाली. त्यातील 99% नेत्यांनी कोणी एखाद वाक्य तर कोणी तोंड भरून उद्धव ठाकरेंची स्तुती केली, कौतुक केले. त्यामुळे वाटायला लागले की उद्धव ठाकरेंची मागणी नुसती मान्यच होणार नाही, तर तो मुख्यमंत्री पदासाठीचा महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील आणि शेवटी त्याची घोषणा होईल. पण असे काहीही झाले नाही. झाले ते फक्त कौतुक. उद्धवजींनी सांगितलं तसं आपण सगळे एक दिलाने एक मुखानं राहिलो
तर महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं ही काळ्या दगडावरची रेघ आहे. उद्धवजीने संपूर्ण विस्तारपूर्वक मनमोकळेपणून इथे चर्चा केलेली आहे. आपण सर्वांना प्रेरणा देण्याचं काम आम्हाला सर्वांना त्यांनी दिलेलं आहे. महाआघाडीला जिवंतपणा आणण्याचं काम ज्यांनी केलं, शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे. एक कार्यक्षम मुख्यमंत्री आम्ही विधिमंडळामध्ये बघितले. उद्धवजींचं मन किती मोठं आहे हे त्यांच्यावर काम करताना फार जवळून आम्ही पाहिलेलं आहे. आणि कोविडच्याही काळामध्ये एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी जी साथ ही सगळ्यांना आपल्याला दिली. पहिल्यांदा आम्हाला कळलं की मुख्यमंत्री पण राज्याचा जो आहे तो घरचा सदस्य होऊ शकतो, कुटुंब प्रमुख होऊ शकतो. असे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी, तुमचे मी आभारी आहे, कारण तुम्ही मला मतदान पण केलेलं आहे साहेब. कोरोनाच्या संकटामध्ये ज्या पद्धतीनं राज्याला सांभाळलं, कुटुंबाला सांभाळलं, उद्धवजींचे ते भाषण अजूनही कुटुंबापर्यंत तुम्हाला पोहोचलेलं तुम्हाला सांगतो. कुठेतरी कुटुंब प्रमुख आपल्याशी बोलतो असं वाटतं. सर्वांनी भाषणात उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं खरं, पण पहिल्याच भाषणात ठाकरेंनी केलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर मात्र सगळ्यांनीच गुपचिळी साधली. काँग्रेसच्या नाना पटोलेंनी पुसटचे भाष्य भाषणात केले, पण राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यानं कमेंट केली नाही. आम्हाला महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्राचं धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणारं, गुजरातला विकणारं जे सरकार आज महाराष्ट्रात बसलेलं आहे, हे सरकार उद्ध्वस्त करणं आणि प्रामाणिक जनतेसाठी असणारं सरकार महाविकास आघाडीतून निर्माण करायचं आहे. मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील, ते तुमचं आमचं काम नाही. झिरो ओव्हरमध्ये आता वेळ झाली आहे महाविकास आघाडीबाबत आम्ही विचारलेल्या आजच्या प्रश्नाची. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा, जो ठरवाल त्याला माझा पाठिंबा. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, चेहरा दिल्यास महाविकास आघाडीला निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं का? काय आहे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया? एक्स वरून पहिली प्रतिक्रिया, शिवप्रसाद पवार, होय नक्की फायदा होईल. काही निवडक प्रतिक्रिया आपण दाखवत असतो. युट्यूबवरून नीता भोसले, चेहरा देऊन त्यांचे आमदार कमी निवडून आले तर. युट्यूबवरूनच भार्गव रुद्र, थोडक्यात त्यांनाच मुख्यमंत्रीपद हवे आहे. युट्यूबवरून हरिदास कार्तिक, महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. फेसबुकवरून रवी भालेराव, मंत्रालयातला एखादा कर्मचारी मुख्यमंत्री व्हावा, पण उद्धव ठाकरे पुन्हा नको. फेसबुकवरून विकास घागरूम, काँग्रेस राष्ट्रवादीला सध्या उद्धव ठाकरेंची गरज आहे. जर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही तर ठाकरे परत भाजपबरोबर जातील. फेसबुकवरून सिद्धेश लाड, अजून त्यांना मुख्यमंत्री बनण्याची आशा आहे. फेसबुकवरूनच सुशील महाडिक, उद्धव ठाकरे हाच चेहरा योग्य आहे, तेव्हा सीट जास्त मिळणार. फेसबुकवरून श्रीधर गुंजार, उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली तर फायदा. प्रतिक्रियानंतर महाराष्ट्राचा कौल पाहणार आहोत, मात्र त्याआधी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या मेळाव्यात जाऊयात. आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं कौतुक होत असताना एकेकाळचे सहकारी राहिलेले आणि सध्या महायुतीसोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांवर संजय राऊतांनी तोंडसूक घेतलं. निमित्त अजित पवारांचं राजकारण. निवडणुकीत भगवा किंवा तिरंगा जिंकेल, पण पिंक जिंकणार नाही असा खोचक टोला सुद्धा राऊतांनी लगावलाय. पाहूयात. सुप्रियाताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची. तुमचे जे भाऊ आहेत लाडके, त्यांनी रंग बदलला. ते काय पिंक झाले, पिंक. सरडा रंग बदलतो, अचानक पिंक कसा होऊ शकतो, गुलाबी.
आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे. कुठे जाणार मला माहीत नाही, पण एक सांगतो, गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही, आपला नाही, आपला भगवाचा आहे. बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये KCRचा गुलाबी रंग आहे, पराभूत झाला. पिंक काय साहेब, पिंक. मी त्याला एकदा बोले पिंक रंग कहाँ से लाया आपने KCR जी, ये नहीं चलता है राजनीति में. नहीं आप देखो हम जीत जाएंगे. मिलो पिंक कभी जीतेगा नहीं, एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा. त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही, पिंक गेला. आता आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि मशाल आहेच बुडाला आग लावायला. आणि आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा, जो ठरवाल त्याला माझा पाठिंबा. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. चेहरा दिल्यास महाविकास आघाडीला निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं का? 80,000 मतं युट्यूबवर. 81% होय म्हटले, 19% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. %70 होय म्हटले, 23% नाही. फेसबुकवर एकूण 3,000 मतं. 55% होय म्हटले, 45% नाही. एक्सचा कौल. 69% होय म्हटले, 31% नाही. 2019 साली शरद पवार आणि काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर बसवलं तेव्हा ठाकरेंकडे 56 आमदार होते आणि शिवसेना सुद्धा एकसंध होती. तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी किंवा शिवसेनेसोबत सरकारमध्ये जाण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी सहित काँग्रेसचे अनेक नेते फारसे इच्छुक नव्हते, हे आपल्याला आठवत असेलच. फडणवीसांना, भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा एकमेव उद्देश लक्षात घेत शरद पवारांनी त्यांचं मन वळवलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे राष्ट्रवादीसाठी लाभाचं ठरलं, पण 44 आमदार असूनही काँग्रेसच्या वाट्याला 3 वर्ष दुय्यमात दुय्यम भूमिका चालली. त्यात यावेळी उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षा सुद्धा वाढणं साहजिक आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करण्याची घाई काँग्रेस करत नसेल. उलट जमेल तितक्या सुसंस्कृत भाषेत काँग्रेस स्वतःला अशा कुठल्याही निर्णयापासून दूर ठेवते. निवडणुकीपूर्वी एकत्र येण्यापेक्षा निवडणुकीनंतर आकड्याचं गणित जुळवण्यासाठी एकत्र येणे जास्त सोपं असं मवियातील काही नेत्यांना वाटत असेल तर त्यात अगदीच तथ्य नाही असं कोणी म्हणणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.